वळूया पुढल्या बातमीकडे. जळगावमध्ये मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ. टवळखोरांनी घरात घुसून काढली मुलींची छेड. अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बहिणीला मारहाण. छेडछाडीला कंटाळून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न. पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देखील दिली आहे. पाहूयात त्या काय म्हणतात. खरं विचार करण्याची गोष्ट आहे, की एका अल्पवयीन मुलीला त्रास होतो. तेही पालकमंत्री जे आहेत गुलाबराव पाटील यांच्याच मतदारसंघातला हा विषय आणि त्यांच्याच मतदारसंघामध्येही मुली सुरक्षित नाहीत. तर ते जळगाव जिल्ह्याचा सगळ्या माता-भगिनींना काय सुरक्षित वातावरण देणार? यातनं जे उदाहरण जातंय लोकांपर्यंत, जे एक्झाम्पल ते सेट करतायत ते चुकीचं होतंय. न्याय मिळण्यासाठी जर आत्महत्येपर्यंत मुलींना प्रवृत्त केलं जातंय, तर मला असं वाटतं की सरकारची न्यायव्यवस्था ढासळलेली आहे. यांना लाडके भाऊ म्हणवून घेण्याचा काहीही अधिकार नाहीये. काल घटना हीच घडली होती. त्याने मला छातीवर मारून बसला आणि माझ्या बहिणीला घरी येऊन धमक्या दिल्या आणि मग तिने विष पिऊन घेतलं होतं. ते काय धमकी दिली होती बहिणीला? तुला मारीन मी, तुला ठोकीन मी घरात येऊन आणि तू शाळेत दिस मला, तुला तिथे चिरून पाडून फेकीन मी, असं तिला काय माहिती बोलून गेला तो आणि शिवीगाळ केली त्याने घरी येऊन. मग तिने त्या संतापात पिऊन घेतलं होतं. हे मी घरी नसताना मारहाण झालेली दादा, आणि 2-3 वेळेस झालेली आहे. असंच नेहमी त्रास देतो तो मुलगा. मागच्या वेळी बी 2-3दा त्रास दिला, तेव्हाच आम्ही जाऊ दिलं आणि नेहमी धमकी देतो. कुठे शाळेत भेटले ते मारून टाकीन, तोडून टाकीन अशी धमकी देतो नेहमी. त्या दिसतीपोटी या मुलींनी 2-3दा भांडण केले. या मुलींवर छातीवर मारला, लात मारली, मुलींवर लात वगैरे मारली त्यांनी. या माझ्या मिसेसला शिवीगाळ केली आहे. या मुलींनी त्या जास्तीपोटी पॉयझन करून घेतलंय.